स्त्रियांचे गझल लेखन चिकित्सक अभ्यास यावर त्यांची PhD सुरू आहे. तर मी चंद्रकांत धस यांना विनंती करण्यापूर्वी त्यांचे एक मधला एक शेर सादर करतो की ते काय म्हणतात पहा. प्रेमात मी जरासा आसक्त होत गेलो, प्रेमात मी जरासा आसक्त होत गेलो, झालीस देवता तू मी भक्त होत गेलो, आणि मी गंधहीन होतो आयुष्य भोगताना, मी गंधहीन होतो आयुष्य भोगताना, तू ओंजळीत घेता प्राजक्त होत गेलो. तर अशा या प्राजक्ताला म्हणजे चंद्रकांत धस सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. सर्व महिलांची माफी मागून हे 2-3 शेर सादर करतो. शेर बघा. बायको उच्चारता तो चरक आठवतो, बायको उच्चारता तो चरक आठवतो, ती जवळ नसली तरी वचक आठवतो, राजहंसाचाच होता थाट माझा तर, राजहंसाचाच होता थाट माझा तर, जाहला माझा कसा हा बदक आठवतो. असं असलं तरी प्रत्येकाचीच बायको म्हणजे वीज नसते, प्रत्येकाचीच बायको म्हणजे वीज नसते, काहींना फक्त वितळणारे काळीज नसते. गझल घेतो. आपल्या एल्गारची जी पार्श्वभूमी आहे त्याला सुसंगत असं पुढचे काही शेर आहेत. हे युद्ध आणि तीसी माघार कसा घेऊ, हे युद्ध आणि तीसी माघार कसा घेऊ, त्या भ्रष्ट दलालांचा कैवार कसा घेऊ, हे युद्ध आणि तीसी माघार कसा घेऊ, त्या भ्रष्ट दलालांचा कैवार कसा घेऊ. आणि हा शेर पहा. श्रीमंत तुझा बाणा तू ठेव तुझ्यापाशी, श्रीमंत तुझा बाणा तू ठेव तुझ्यापाशी, हातात कुणाची मी पैजार कसा घेऊ, हातात कुणाची मी पैजार कसा घेऊ. आणि व्यापार घसाऱ्याचा नाहीच कधी केला, व्यापार घसाऱ्याचा नाहीच कधी केला, देऊन उजेडाला मी अंधार कसा घेऊ, देऊन उजेडाला अंधार कसा घेऊ. आणि विज्ञान युगाचा मी पायिक आता झालो, विज्ञान युगाचा मी पायिक आता झालो, पोथ्यानी पुराणांचा आधार कसा घेऊ, पोथ्यानी विज्ञान युगाचा मी पायिक आता झालो, विज्ञान युगांचा मी पायिक आता झालो, पोथ्यानी पुराणांचा आधार कसा घेऊ. आणि हा शेवट. तारील जगाला या हे तत्व अहिंसेचे, तारील जगाला या हे तत्व अहिंसेचे, हातात विनाशाचे हत्यार कसा घेऊ, तारील जगाला या हे तत्व अहिंसेचे, हातात विनाशाचे हत्यार कसा घेऊ, हे युद्ध आणि तीसी माघार कसा घेऊ, त्या भ्रष्ट दलालांचा कैवार कसा घेऊ. धन्यवाद.